मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज 9 वाजता थोडा आपण लेट उठलोय. तर पहिलं आपण सर्वात पहिलं आपलं किचनचं वगैरे जेवण वगैरे सगळं पहिलं करून घेणार आहे. म्हणजे लवकर जिमला जाणार आणि 11 वाजेपर्यंत येणार आहे. कारण आपल्याला 12 वाजेपर्यंत कामाला निघायचं आहे. कारण आज थोडंफार इंटरेस्टिंग आहे. काय असणार आहे, काय नाही सांगतो. आज आपण एक्स्ट्रा सेव्हिंगचं जे मी आधी बोललेलो ब्लॉगबद्दल, तर ते एक्स्ट्रा सेव्हिंग आपण स्टार्ट करणार आहे. त्याचे चॅट वगैरे बनवला आहे. तर कसला चॅट काय ते सगळं मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं. तर सर्वात पहिले अंडी उकडायला टाकूया. आम्ही घरी अंड्याचा ट्रेस आणतो, एकदा आठवड्यावर चालतं. त्यामुळं पहिली 7 अंडी बसतात मशीनमध्ये, तर 7 अंडी उकडायला ठेवतो. म्हणजे 3 मी खायला आणि 3 भाऊ खाईल. आणि त्यानंतर भाजी वगैरे बनवायला घेऊया पद्धतशीर. अंडी वगैरे उकडले टाकलेत. शेवयाची शेंगा बनवणार आहे, तर ते आधी उकळून घ्यायची थोडी. आणि कांदा वगैरे कट करण्यासाठी आपली इथं सुविधा झालेली आहे. तर पहिली भाजी रेडी करूया आणि मग निघूया जिमला. 10:30 वाजलेत, झाली आपली भाजी. आता याला बंद वगैरे करून जाऊया जिमला. तर वर्कआउट वगैरे आपला करणं झालं आहे, तर थोडं पाणी वगैरे पिऊया आणि जाऊया घरी. जेवण वगैरे करून रेडी होऊया. तर आपण झाला आता रेडी आणि निघतो कामाला. आणि बघू शकता वाजले 12:30. तर आपण निघतोय. आणि हे एक चॅट मी बनवला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगतो काय आहे हे काय नाही. तर आपण याबद्दल पण बोलणार आहे. आज एक हे नवीन आपण चालू केलं आहे चॅलेंज. 275 डेजमध्ये 1 लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा सेव्हिंग करायची. कशी काय वगैरे ते सांगतो. तर दररोजप्रमाणे आपण आठवड्यात एकदा गाडी वॉशिंगला टाकतो. वॉशिंग केले आणि पाऊस तर पडतो आहे, पण काय उपाय नाही, कारण आठवड्यात एकदा गाडी धुवावी लागते. आता चिखल वगैरे जास्त जमा होतो. तर हा मित्रांनो, आता आज तारीख आहे 16 सप्टेंबर आणि आपण 12:46 म्हणजे पावणे कसा गाडी काढली जी वॉशिंगला टाकलेली वगैरे. तर आता आपण कामाला सुरुवात करतोय. आणि जसं मी घरी दाखवला की चॅट वगैरे लावलं, तो चॅट जो होता, तर मी असं एक चॅलेंज घेतलं 275 डेजमध्ये 1 लाख रुपयाची सेव्हिंग करायची. ती सेव्हिंग कशी असणार, आपल्या अर्निंगची नसणार. माझा जो डेलीचा टार्गेट आहे, डेलीचा टार्गेट माझा कंप्लीट झाला. त्यानंतर सर त्यामध्ये अमाऊंट आहे 100, 200, 300, 500. तर यापैकी कुठली तरी अमाऊंट मी एक्स्ट्रा ट्रिप मारणार किंवा एक्स्ट्रा अर्न करणार. म्हणजे समजा 500ची किंवा 300 किंवा 200 असे 2 ट्रिप मारल्या तर 500 वेळा जसं काय होतं सर. तर त्या पण डेली एक ना एक ते टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर माझं आणि ते जाऊन आपण माझ्या याच्या बाजूला स्कॅनर आहे, तर स्कॅनर माझ्या दुसऱ्या एका अकाउंटचा आहे, त्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे पेटीएमचं आहे, तर पेटीएमला डायरेक्ट ट्रान्सफर करायचं आहे. आणि त्या अकाउंट आपण 275 दिवसाच्या अगोदर हात नाही लावणार. पूर्ण जेव्हा सेव्हिंग आपली होतील, कंप्लीट होईल तेव्हाच लावणार. आता फक्त अजून आम्ही ठरवलं नाही आहे की मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं एक्स्ट्रा सेव्हिंग करणार आहे ज्यात का फक्त मीच करेल, हे अजून क्लिअर नाही आहे. हे बघू, हे ज्या उद्या परवामध्ये मी क्लिअर करा भावासोबत. म्हणजे उद्या करेल, आज रात्री तो आला कामावरनं, तर आज रात्री किंवा उद्या सकाळी क्लिअर करा. मी तुम्हाला सांगाल उद्या अपडेट दिला याबद्दल. पण हेच की जर दोघांनी केलं तर ते 275 डेजचं ते माझ्या अंदाजे 150 दिवसात नाही तर किंवा 125 दिवसाच्या आसपास कंप्लीट होऊन जाईल. तर ठीक आहे, जर दोघांना करायला जमलं तर चांगली गोष्ट, लवकर होईल. त्यानंतर म्हणजे लवकर आपल्याला दुसरं चॅलेंज स्टार्ट करता येईल. तर तेच माझ्या डोक्यात आहे की जे एक्स्ट्रा सेव्हिंग त्यात मला तेच की थोडंफार मला स्वतःला शॉपिंग करायचे वगैरे. त्यामुळं आम्हाला म्हणजे सामान वगैरे घ्यायचे, मोबाईल वगैरे समजा किंवा व्हिडिओज बनवायला गोप्रो वगैरे असे आपण घेऊ शकतो त्या एक्स्ट्रा सेव्हिंगनी. म्हणजे आपली जी डेलीची इन्कम आहे तिच्या साईडला राहणारच आहे डेली अर्निंग, आणि थोडीफार आपलं एक्स्ट्रा अर्निंग आपल्याला करायची. तर ठीक आहे, तर आता तुम्ही ओव्हरऑल भावाची इन्कम सांगतो. भाव रात्री गेलता, तर त्यांनी टोटल ट्रिपचं सांगतो 2539 रुपयाची ट्रिपचं त्यांनी काम केलंय. ठीक आहे, त्यातनं मायनस करा सीएनजी त्याचा 550चा गेला आहे. गाडी टोटल 185 किलोमीटर गाडी चाललेली आणि 1989 त्याची अर्निंग झाली आहे. ठीक आहे, तर त्यातनं मायनस मी ओलाचा रिचार्ज जो आम्ही 150 रुपयाचा करतो डेली, त्यातनं 75 त्याचे पण मायनस करूया. तर 75 त्याचे मायनस केले तर 1914 रुपये त्याची आजची अर्निंग झाली ओव्हरऑल. बाकी उबर वगैरे आता आमच्या ते ह्याच्यामधून कट होतो इन्सेंटिव्हमधून, मग तो नाही काउंट करायचं. ज्या दिवशी मी स्वतः माझ्या अकाउंटवर रिचार्ज मारेल त्याच दिवशी नक्की काउंट करेल. तर 1914ची त्याची अर्निंग झाली. का ते 12:30ला गेला तो आणि सकाळी 11च्या आसपास आलाय. तर ठीक आहे, आणि त्याचं पण म्हणणं होतं की रात्री पण त्याला कंटिन्यू ट्रिप वगैरे नव्हत्या. आता का नव्हत्या वगैरे ते आता जे डेली रात्रीचं पण काम करताना माहिती आहे, त्यांना माहीत असेल ट्रिप आहेत की नाही आहे ते समजेल. तर बघू, हा वीकमध्ये आम्ही दोघं करणार आहे. जर काही सुधारणा नाही झाली अर्निंगमध्ये तर माझा असा विचार आहे की थोडा टायमिंग चेंज करायला पाहिजे आमच्या दोघांचा. तो रात्री म्हणजे मी दुपारी 1 वाजता जाऊन की रात्री 3 वाजेपर्यंत मला करायचं आहे, किंवा मग 3 वाजता तो जाईल, तर सकाळी तो 1-2 वाजेपर्यंत करेल. त्यामध्ये काय कवर होऊ शकतं की नाही होऊ शकतं कळणार. कारण लास्ट मंडेला माझ्यामध्ये संडेला नाईटला तरी चांगली अर्निंग झाली. मी तर बारामतीला गेलो, तो मला बोलला तर सगळं कट वगैरे करून ते 2600 रुपये उरलेले सीएनजी वगैरे रिचार्ज कट करून. तर आपल्याला बघायचं आहे की नक्की टायमिंगचा आपला घोटाळा होतोय थोडा, का खरंच ट्रिप नाही आहेत.
जर तुमच्यामध्ये कोणी व्हिडिओ बघत असेल, तुम्ही रात्री जर अर्निंग करत असाल किंवा सकाळी लवकर निघत असाल, तर तुम्हाला माहिती जर ट्रिप आहेत की नाही कंटिन्यू वगैरे, तर मला पण जरा रिस्पॉन्स द्या, कमेंटला सांगा, म्हणजे मला समजा ट्रिप आहेत नाही आहेत. बाकी आजची बघू अर्निंग किती होती आपली. आपण आता 1 वाजता जातो ऑनलाईन. मी ओला उबर रॅपिडो स्टार्ट करतो. जी पहिली ट्रिप अगं सांगतो तुम्हाला. तर ओलाला ऑनलाईन गेलो पहिलं. उबर तर ऑनलाईन नव्हतं गेलं, पण ओलाला जसं ऑनलाईन गेलो तशी ट्रिप लागली. 277 काहीतरी होती. शिवाजीनगरला ड्रॉप करायचं, तर एक्सेप्ट केली. चाललो कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमरला पिकअप करतो. ड्रॉप केल्यावर दाखवतो आपल्याला किती भेटतं कट वगैरे होऊन. तर ट्रिप ड्रॉप केल्याचे 286 आपल्याला कस्टमरने पे केले. आपल्याला 277 रुपीज काहीतरी भेटले. ठीक आहे. तर ओलाला उबरला पण सर्च पे दाखवतोय. तर उबर आपण ऑनलाईन करूया आणि चांगल्या रेटची. इथं बोलतो 400-500च्या ट्रिप भेटला पाहिजे, तर लवकर टार्गेट कंप्लीट होईल. बघूया किती वेळ लागते पुढच्या ट्रिपला आणि कोणती लागते. नुसतं सर्च पे येत आहे. तर ह्यात आहे परत बघा, कोरेगाव पार्कला जायचं आहे. 209 रुपये, 8 किलोमीटरचे 209 रुपये देतात ते. मोठी ट्रिप तर नाही, 150, 200, 250 हा लागली. लोणी कार्बोनला जायचं आहे बघा. तर 25 किलोमीटरचं 479, तास 1 तास 13 मिनटं. तिकडनं रिटर्नची ट्रिप भेटली पण पाहिजे. पुढची ट्रिप बघूया कुठं लागते. ओला ऑन केलं. ओला पण कंटिन्यू वाजतंय. ऑन करूया. आंबेगाव बुद्रुकला जायचंय. नाही, ट्रॅफिकच एवढं लागलं. चिंचवड या साईडची ट्रिप नाही देते. लोणी काळगोलची दिली. बोला 317 फुरसुंगी. आज त्या साईडची ट्रिप देतं काय माहिती. पिंपरी, बाणे, रसूस, निगडी, कल्याणी नगरला जायचे. 11 किलोमीटरचे 213. काय फायदा आहे. एक तर पाऊस पडतो, आपल्याला AC चालू ठेवावं लागणार. मिनिमम स्पीडवर तरी ठेवावं लागणार, कारण नाही तर एक तर पाणी आत येतं. मांजरी बुद्रुक का असली ट्रिप लागताय माहीत नाही. चांगली ट्रिप लागू द्या. रॅपिडो ऑन करूया. 308 हडपसर मगरपट्टा सिटी 308 रुपये, 12 मिनटं पिकअपला. माझा आता हे लावलेला जायचं आहे. 340 रुपये. सिंहगड रोड. कोथरूड. 281 रुपये देतं. लोहगावला जायचं 15 किलोमीटरचे. रॅपिडो रेट खरंच चांगले नाहीत. रॅपिडो मी नाही, ऑफलाईनच जातो. ओला ऑन केला. ओला एक टाईमला रेट चांगले येतील. 69 आंबेगाव बुद्रुक तेच. कर्वेनगर 7 किलोमीटरचे हे. बघूया आपण पुढची कुठली तरी चांगली ट्रिप मी घेतो. माझा विचार आहे 400-500ची ट्रिप भेटली तर बरं आहे. मागाशी एक आलती मध्ये लोणी कालभोर. आता असं वाटतं एक्सेप्ट केली पाहिजे होती, पण तिथं रिटर्नची भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. बघूया कुठली तरी लॉंग ट्रिप घेतो मी. ओला ऑन केलं. ओला पण कंटिन्यू ट्रिप वाजतात आहे. पण विषय एवढाच आहे की पिकअप सगळे लांबचे. आता 13 मिनटं पिकअप आहे. 237. एक 700 जे होते तळेगावचे एक्सेप्ट केले, पण ते आपलं शनिवारवाड्याच्या इथं पिकअप होता. त्यांनी स्वतःला कस्टमरनीच कॅन्सल केली. 13 मिनटं. हे बघा, हे असं पावसामध्ये खेळ. कंटिन्यू ट्रिप आता आहे. कुठली एक्सेप्ट करू ते समजा नाही. 14 मिनटं. पिकअपच एवढा लांबचे काय करू समजत नाही. शेवटी एक खूप टाईम नंतर उबरची ट्रिप पिकअप केली आहे. तर इथं आपल्याला निगडीच्या साईडला पुढं ड्रॉप करायचं देहू रोडला वगैरे. म्हटलं हायवे टू हायवे, तर लवकर ट्रिप कंप्लीट होईल म्हणून एक्सेप्ट केली आहे. 400 समथिंग काय दाखवलेले. तर म्हटलं त्याला जाऊया. आणि किलोमीटर 22 का 23 होते. मला त्याला जाऊ द्या, चालतंय. तर आणि पिकअप फक्त जवळ आहे, म्हणजे मोजून 550 मीटरवर काहीतरी असेल, म्हणून ही ट्रिप घेतली आहे मी. कारण बाकीचे होते अमाऊंट पण चांगली होती, पण पिकअप लांबचे 14 मिनटं 15 मिनटं डायरेक्ट पेटेतनं वगैरे त्या साईडनं पिकअप. तर म्हटलं अशा नको आहे. ही आपलं मोकळी एक रस्त्याची भेटली तर एक्सेप्ट केली आहे.
तर कस्टमरला जातो पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो आपला 400च भेटेल, आपला 400च्या आसपासच भेटतील पैसे. तर बरं आहे. तिथनं मग परत अजून एक मोठी ट्रिप भेटली रिटर्नची, इथं अजून चांगलं. बघूया काय होते ड्रॉप केल्यावर. आता तो कस्टमरला पिकअप करतो. रिवा शेवटची ट्रिप होती, त्याचे आपल्याला 401 रुपये भेटलेत. आणि त्यानंतर मला उबरकडनं एक ट्रिप लागली. ठीक आहे, आता बघू शकता मी इथं आहे आणि ट्रिप लागली पिकअप इथनं. पिकअप हा टोटल 20 मिनिटाचा का 15-16 मिनिटाचा आहे. म्हणजे पिकअप आता रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचं. कस्टमर कॉल 10 बघा 715 आहे, रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचं. 18 मिनिटाचं तर याचं पिकअपसाठी आहे. कस्टमरला बोललो, पण आधी कस्टमरने फोन केला, बोला मिनिटांनी जाणार का? म्हणून नाही, तर जो आहे अमाऊंट तर बोलतो की नाही, त्याला बोललो 20 मिनिट. तरी कस्टमर बोलतो ओके चालेल, फ्लॅट नंबर वगैरे पाठवला आहे. तर बोलायचं कस्टमरला एक्स्ट्रा पे नाही करायचे, टाईम जास्त आता जाऊ द्या त्या स्टेशनला जायचं तरी. पण मी कॅन्सल करतो कारण मला ओलाकडनं लागली आहे चांगली 480ची 480 किती तरी आहे. तर ओलाची ड्रॉप केली आपण इथं स्टेशनला रुबीजवळ. त्याचे आपल्याला 480 रुपये भेटलेत. म्हणजे कस्टमरनी 510 पे केलेत, 507 रुपये, त्यातले आपल्याला 480 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, तर ही ट्रिप परवडली. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर एरवड्यावरनं बाणेरची ट्रिप लागलेली, पण हेच की तासभर गेला आहे ड्रॉप करायला, कारण विद्यापीठ रोडला इतकं ट्रॅफिक नाही तर काय बोलायचं. तरी आपल्याला त्याचे भेटलेत 333 रुपये भेटलेत. आणि 1 तास 18 मिनटं गेला आपला. परत 1 तासाच्या वरची ट्रिप लागली, दानूला ड्रॉप करायचे. 360 रुपये काहीतरी दाखवलेले. तर म्हटलं चला जाऊ ॲक्सेप्ट करूया. आत्ताचे आपले 333 3 1500च्या आसपास आपली अर्निंग झाली आहे. आणि ही ट्रिप कंप्लीट केल्यावर 1800च्या आसपास आपली अर्निंग होती आहे. म्हणजे आता वाजले 6:30. एक मिनिट ब्राईटनेस कमी करतो. आता वाजले 6:30. तर ट्रिप ड्रॉप होईपर्यंत होतील मग ते 1 तास 15 मिनटं, 7:30 पावणे 8च्या आसपास आपली अर्निंग 1800ची होऊन जाते. जातो कस्टमरला पिकअप करतो, एक्सेप्ट केल्यावर भेटूयात. तर धानोची ट्रिप पण कंप्लीट झाली. त्याचे 342 रुपये आपल्याला भेटलेत. मी 360 काहीतरी एक्सपेक्ट करत होतो, पण जाऊ द्या, कमी भेटलं तर काय करू शकतो. ट्रिप झाली कंप्लीट. 1845 आहेत आपले. तर अजून आपल्याला 1000 रुपये तरी करायचे आहेत. 1200 ते बघू किती वेळ लागतात. तिथनं पुढची ट्रिप बघूया कधी लागते. तर सध्या तर आपण इथं बांधलेला आहे ना, आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्या. तर जी आपल्याला धानोरीवरनं ट्रिप लागली आपलं स्वारगेटची, तर त्याचे आपल्याला 270 भेटले, रॅपिडोची 70 भेटले. आणि उबरची शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे 263 रुपीज भेटलेत आपल्याला. गो प्रियॉरिटी होती म्हणून चांगली भेटली आहे. 12 किलोमीटरचे 263 भेटलेत. तर ठीक आहे, आता ओव्हरऑल तर आपली 2400च्या आसपास अर्निंग झाली आहे. तर आताशी टायमिंग झाला आहे 10 वाजले. अजून आपण दुपारी 1 वाजता काढले, 10, 11, 12, 1 अजून 11, 12 अजून 3 तास आहे आपल्याकडं. तर 3 तास आपण टोटल काम करणार आहे. आणि बघू आपली अर्निंग किती होती. तर आपण टोटल 2 ट्रिप कंप्लीट केल्या उबरच्या. पण आता मला ओलाची एक ट्रिप लागली. तर अमाऊंट 490 किती दाखवले म्हणून मी एक्सेप्ट केली. ती कुठली आहे मी तीसुद्धा चेक नाही केली. तर मला अमाऊंट जास्त दिसल्या म्हणून एक्सेप्ट केली आहे. आणि पावणे 12 वाजलेत. तर आपल्याला एक 12 तास काम करायचं होतं कंटिन्यू. आणि त्यामुळं एक तर आता मला वाटतं वाजूनच जातं काय घरी जायला किती वाजते. कारण जसं मी सकाळी सांगितलं की आपण ते एक्स्ट्रा सेव्हिंग वगैरे चालू करतोय. तर त्या एक्स्ट्रा सेव्हिंगसाठी तर एवढं तर फिक्स आहे की मला 12 तास तरी डेली काम करावं लागेल. कारण टार्गेटच आपण नॉर्मल डेजमध्ये 3,500 घेऊन चाललो आहे. कारण CNG वगैरे कट करून 500 ते 300 रुपयामध्ये स्टार्टिंगला बाकी एक्स्ट्रा सेव्हिंग उरली पाहिजे. आणि माझा टार्गेट असा आहे की मला स्टार्टिंगला जे मोठमोठे अमाऊंट राहिले 500-300 वाली आहे ते जास्तीत जास्त जेवढे लवकर कव्हर करता येईल ते कव्हर करायचं असं माझं डोक्यात आहे. तरी बघूया काय होतं. आता ही ट्रिप कुठं आहे काय माहीत नाही मला. मी फक्त अमाऊंट जास्त म्हणून एक्सेप्ट केली आहे. कारण माझ्या 2800 पर्यंत अर्निंग झाली. 500 रुपये असेल तर काम होऊन जाईल. तरी आता बघतो कस्टमरच्या लोकेशन आलो पिकअप करतो, ड्रॉप केल्यावर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, जे मी ओळ्याची ट्रिप बोललेलो की न बघता घेतलेली ती होती आपली तळेगावची. तळेगाववरला आपण जसं म्हणजे ड्रॉप करत होतो कस्टमर, तसं मी उबरला ऑनलाईन गेलो. म्हटलं उबरकडून आली ट्रिप, ठीक आहे. ड्रॉप करायच्या अगोदर ट्रिप पण आली, कमीची होती, 210 रुपये 220 रुपयाची होती. पण ठीक आहे, आपल्याला त्या ट्रिपमुळं आपण तळेगावच्या टोलवरनं इथं पुनावल्याला आलो. पुनावल्यावरनं का आपलं 14 मिनिटावर घर होतं. ते थोडेफार आपल्याला पैसे भेटलेत. तर किती भेटले काय ओव्हरऑल 3-4 ट्रिप कंप्लीट केल्या. त्या ट्रिप सांगतो कितीच्या होत्या काय होत्या. आणि आपली आजची ओव्हरऑल टोटल करूया. कारण आजचं टार्गेट आपण एक्स्ट्रा ठेवलेलं का ठेवलेलं वगैरे त्याबद्दल पण बोलूया. आधी बघूया इन्कम किती आजची.
263च्या म्हणजे शेवटची ट्रिप ड्रॉप केली. त्यानंतर आपल्याला 238 रुपीज भेटले 13 किलोमीटरचे. हिंजवडीला ड्रॉप करायचं होतं आणि हिंजवडीवरनं परत पिंपरी चिंचवडला त्याचे आपल्याला 228 भेटलेत. त्यानंतर ही जी ट्रिप आहे ही ओलाची जी आपण त्याच्यावरची ट्रिप ड्रॉप केल्यानंतर मारली येतानी, तर त्याचे आपल्याला 200 रुपये भेटले समजा. आणि टोलचे 47 रुपये ॲड झालेत. पण रिटर्नच्या टोलला आपल्याला सगळ्यांना माहीत असेल जाताना 47चा लागतो, तर येताना आपल्याला 27चा टोल लागतो. तर 200 रुपये आपलं 27 रुपये मायनस करून आपल्याला 20 रुपये एक्स्ट्रा भेटलेत. तर ओव्हरऑल असं बघायला गेलं तर ही 200 रुपयाची ट्रिप पडली आहे मागाची. आणि बाकी ही जी शेवटची ट्रिप होती त्याची आपल्याला 488 रुपीज भेटलेत. तर 488 रुपीज भेटलेत या ट्रिपचे. तर ओव्हरऑल अर्निंग आपली आजची बघायला गेलं तर 200, टोटल 3,506 रुपये झालेत. तर जसं बघितलं तुम्ही की ओव्हरऑल आपले ट्रिपचे 3,506 रुपये झालेत. आणि आता CNG मायनस केला तर माझी गाडी टोटल 246 किलोमीटर चालली आहे. आपल्याला येता येता टोटल 1:26 झालेत. तर CNG जास्तीत जास्त माझा पूर्ण 850 रुपयाचा CNG गेला असेल समजा, टोटल किलोमीटर वगैरे काउंट केलं तर 3,506 मधून मायनस आपण 850 करूया. तर टोटल 2,656 रुपये आपली आजची सेविंग राहते, म्हणजे अर्निंग होती टोटल वीकडेमध्ये. आज तसं मंगळवार होता आणि मी नेहमी मी हेच बोलतो की आपले जे पहिले 4 डेज असतात वीकडे, त्यामध्ये आपण 2,000 टार्गेट ठेवतो आणि बाकी जे वीकेंड असतात त्यामध्ये आपला 25-26 टार्गेट असतो. तर असं बघायचं तर मला फर्स्ट डेमध्ये 500 रुपये मायनस करायचे होते. तर मी 500 तर नाही मायनस करायचे, पण 300 रुपये मायनस करतो जे आपल्या एक्स्ट्रा सेव्हिंगसाठी. ठीक आहे, जे सकाळी मी चॅट दाखवला तर मायनस जर मी 300 सुद्धा मायनस केले तर 2,356 रुपये उरतात ते आजची अर्निंग. त्यातनं अजून मायनस करतो मी जो ओलाचा रिचार्ज केला दोन्ही आमच्या भावांमध्ये असतो 150 रुपयाचा, तर 75 रुपये त्याचे मायनस करूया. तर टोटल आता प्रॉफिट तर 2,281 रुपये आपली आजची अर्निंग आहे CNG वगैरे सगळं कट करून. तर ठीक आहे मित्रांनो, तर थोडा आपला लेट झाला. मी एवढं तर मला अनुभवलं आहे आजचा फर्स्ट डेमध्ये की जर आपल्याला एक्स्ट्रा सेव्हिंग करायची असेल अर्निंग सोडून, जे एक्स्ट्रा पाहिजे सकाळी चॅट दाखवले जे माझा 275 डेजचा चॅलेंज आहे, 275 डेजमध्ये 1 लाख. तर यामध्ये मी एवढं समजलोय की जर त्यामध्ये बघा 4 अमाऊंट, 100, 200, 300 आणि 500. तर त्यामध्ये ना हे चॅट पण तुम्ही बघू शकता, हे 4 अमाऊंट आहे 100, 200, 300, 500. तर जे 500 रुपयाचे अमाऊंट आहे ना, ती माझ्यामध्ये आपण विकेंडच्या दिवशी कव्हर करू शकतो. आणि जे 100, 200, 300 ते फर्स्ट 4 डेजमध्ये, कारण ट्रिपचा फ्लो आहे ना कमी आहे पहिल्या 4 दिवसामध्ये आणि विकेंडला असतो जास्त करून. तर ट्राय करणार मी, तर ट्राय करेल वीकडेमध्ये पण व्हावं. आणि थोडेफार आपल्याला याच्याबद्दल पण अपडेट आलेत की रेट वाढणारे वगैरे पर किलोमीटर 22, 24 आणि 26 असे डिफरंट असणारे रेटमध्ये. तर त्याबद्दल पण एक छोटा अपडेट मला भेटला आहे, तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो. बाकी माझा तर एवढा निर्णय असेल, भलेही माझा बिझनेस होईल नाही होईल तरी माझा हे प्रयत्न असेल कमीत कमी 100 रुपये तरी मी साईडला काढल माझ्या एक्स्ट्रा सेव्हिंगसाठी, कारण तेच मला फ्युचरमध्ये काम येणार आहे. का वगैरे आपण ते कुठे यूज करणार ते पण आपल्या व्लॉगमधून सांगू. बाकी तर हे चॅलेंज आपलं कंटिन्यू राहणार आहे 275 डेज. म्हणजे माझा बड्डे मार्चमध्ये येतो, तर माझा विचार आहे की तो मार्चपर्यंत कंप्लीट व्हावं हा चॅलेंज. आणि मला असं जर काय घ्यायचं असेल तर मी ते घेऊ शकतो माझ्या एक्स्ट्रा सेव्हिंगमधून. म्हणजे माझी जी इन्कम आहे ती तर साईडला माझी वाचतीच आहे, प्लस जे माझे एक्स्ट्रा पैसे आहेत त्यामधून मला हे भेटते. तर बघू ही जर्नी आपली कुठपर्यंत जाते, त्यामध्ये काय काय आपल्याला चेंजेस करावे लागतील किंवा आपल्याला काय काय यामधून म्हणजे पॉसिबिलिटी आहेत की नवीन काय काय शिकायला भेटेल. आणि एक दुसरं पण गोष्ट राहिली की मला भावाला पण विचारायचं होतं, तो सुद्धा करणार का माझ्यासोबत. जर तो करेल तर माझा हा 275 डेजचा आहे तो 150 दिवसात कंप्लीट होईल. आणि परत मी नवीन चॅट बनवून परत तो मार्चपर्यंत दुसरा चॅट पण कंप्लीट करू शकतो. म्हणजे 275 डेजमध्ये 1 लाख पण आम्ही दोघं 275 डेजमध्ये आम्ही दोघं मिळून 2 लाखची पण सेव्हिंग एक्स्ट्रा करू शकतो. बट हेच आहे की थोडंफार त्रास होतो, ट्रिप थोडा फ्लो वगैरे थोडा कमी आहे, रेट वगैरे थोडा वर खाली होता ते. पण जर बायचान्स जसं सांगितलं अपडेट की 18 तारखेपर्यंत रेट अपडेट होणार आहे, जर रेट अपडेट झाले तर चांगलंच आहे, आपली अर्निंग पण चांगली होईल आणि लवकर होईल. आणि एवढं आहे की समजा जर हे आपल्याला एक्स्ट्रा सेव्हिंग करायचे तर आपल्याला कंटिन्यू 12 तास काम करावं लागणार आहे. जर तुम्ही 12 तास काम करता तरच तुमची एक्स्ट्रा सेव्हिंग होईल, नाही तर तुमची एक्स्ट्रा सेव्हिंग होणार नाही. डेली टार्गेट आपला 2,000चाच आहे, पण मी तो थोडा एक्स्ट्रा वाढवूनच ठेवतोय, कारण एक्स्ट्रा ठेवलेलं बरं. कारण कधी सर्व्हिस आपण थोडाफार आपला खर्च या महिन्यात एक्स्ट्रा झाला आहे, त्यामुळे मी टार्गेट जो माझा डेली 2,000चा असायचा अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं समजा, माझा 2, भावाचा 2, तर भावाचा सकाळी 1900 समथिंग काही करून आलता. पण आमचा टार्गेट 2,000 असतो, पण जेवढं जास्त होतं ते पॉसिबल तर करायचं. कारण हेच तर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी लागतात, असं मध्ये वॉशिंग मशीन घेतली तर मध्ये सर्व्हिसिंग माझ्या क्लचमध्ये खर्च वगैरे गेला तर हे खर्च कव्हर होतात त्यामध्ये. त्यामुळे कधी पण नाही ना, जरी आपला टार्गेट 2,000 असेल तर एक्स्ट्रा धरून चाला, कारण काय सांगता येतं आज तुमचा 2300 एक्स्ट्रा झाला आहे तर परवा तुमचा 300 रुपये कमी होऊ शकतो, तर तो टार्गेट तो कव्हर होऊन जातो. त्यामुळे मी हेच बोललो की टार्गेट एक्स्ट्रा होतं एक्स्ट्रा नक्की करा. तर ठीक आहे मित्रांनो, आता लेट झालाय, आता मी जातो आणि जे यातलं
या चार्टमधला जो बॉक्स आहे तर त्यातलं 300 मी आज रफ करतो, म्हणजे मार्क करून टाकतो. तर आपल्याला असं डेली जसं आपण सेव्हिंग करणार, आणि हा स्कॅनर आहे माझा, हा मी ब्लर करतो कारण कोणाला दिसू नये. त्या स्कॅनरवर मी डायरेक्ट पे करायला, कारण मी असं कॅशमध्ये सेव्ह नाही करत आहे. कारण काय माहिती बाबा उद्याच्याला काय झालं तर म्हणजे नोटा बंदी झाल्या, असं अगोदर 2000ची झाली, जुन्या जुन्या 500 1000च्या झाल्या, अशा जर नवीन 500च्या नोटामध्ये काय चेंजेस वगैरे आले किंवा 200चे आले ते सगळे नोट काय करणार. त्यामुळे मी सर्वात सोपा उपाय, माझं दुसरं स्टेट बँकेचं अकाउंट आहे हे स्कॅनर पेटीएमचं, त्या पेटीएमच्या वॉलेटमध्ये मी टाकत जाईल, म्हणून मला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आज 300 पे करेल मी, जे माझे एक्स्ट्रा मी 300 कमवले ते पे करेल आणि या चॅटमधून 300 मार्क करून टाकणार. हे असेच आपल्याला 275 दिवस करायचे. आणि थोडेफार डिस्कवर करण्यासाठी मी असं करणार आहे, जर मी समजा 500ची अर्निंग करतोय तर 500 मधून 300 आणि 200 असे डिवाइड करून 2 बॉक्स मी रफ करेल, कारण थोडेफार डेज मग कमी होतील. कारण मी असं काउंट केलं तर मार्चपर्यंत 250च्या आसपास डे होतात. हे काय बाकीचे दिवस आपण कव्हर करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आजची जर माझी अर्निंग आवडली असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपल्या पुढच्या जर्नीमध्ये.